नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण इंदोरी पोहे पाहूयात. सर्वप्रथम पोहे साफ करून घेऊ. साफ केल्यानंतर ते 15 ते 20 मिनटं भिजवून घेऊ. त्यासाठी कोथिंबीर, मिरची, लसूण, साखर, बडीशोप, मीठ, हळद, तसेच गरम मसाला, मोहरी, साखर, बडीशोप, मीठ, हळद, गरम मसाला, मोहरी, जिरे हे पूर्ण साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊ. कांदा टाकायचा असला तर टाकू शकता, नाही तर नाही. पण आमच्या घरी कांदा पोह्यामध्ये असला तरच पोहे खातात, त्यामुळे मी कांद्याचा वापर करत आहे. कांदा नसतो पण मी टाकते. त्यानंतर एक कढाई गॅसवर ठेवून गरम करून घेऊ. त्यात थोडेसे तेल टाकू. तेल टाकल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घेऊ. घेतलेले सर्व जिन्नस त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आमच्या इथे कच्चा कांदा आवडत नाही, म्हणून मी कांदा परतून घेत आहे. कांदा परतल्यानंतर त्यात सोनेरी रंग येईपर्यंत परतल्यानंतर त्यात मिरची, कोथिंबीर टाकून घेऊ आणि पुन्हा सोनेरी रंग होईपर्यंत त्याला तळसून घेऊ. तोपर्यंत भिजलेले पोहे एकदम मोकळे करून घेऊयात. पोहे भिजले की नाही ते पाहू आणि एका बडीशोप टाकून घेऊ. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे. पोहे एकदम मस्त भिजले आहेत. त्यानंतर फोडणीसाठी पुन्हा गॅसवर कढाई ठेवली. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवू, कारण ते पाण्यावर आपल्याला पोहे वाफळून घ्यायचे आहेत. एक पातेले घेऊ. त्यात 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घेऊ. त्या पाण्याला चांगली उकळी आणू. ती तयार करून घेतलेली फोडणी त्या भिजलेल्या पोह्यामध्ये टाकून घेऊ आणि एकदम व्यवस्थित मिक्स करू. मिक्स केल्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकल्यानंतर थोडे मीठ टाकायचे राहिले होते, ते मीठ पण टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ. मिक्स केलेल्या पोह्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड करू, कारण चव लागते त्या इंदोरी पोह्याची. नंतर ते सर्व पोहे एका चाळणीमध्ये काढून घेऊ. चाळणीमध्ये काढलेले पोहे व्यवस्थित काढून घ्यायचे व नंतर उकळलेल्या पाण्याच्या पातेल्यावर ठेवून घ्यायचे. 10 ते 15 मिनटात पोहे वाफळतात, परंतु पोहे वाफळत असताना ते घट्ट झाकून ठेवलेले असावे, त्यातून वाफ जाता कामा नये. त्या पोह्यावर एखादेसे घट्ट बसेल असे झाकण ठेवून घेऊ. पोहे वाफळल्यानंतर त्याला एकदा हलवून पाहू. हलवल्यानंतर पोहे वाफळलेले पोहे खालीवर केल्यानंतर पूर्ण पोहे वाफळून घेतात. नंतर शेवटी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि साखर ॲड करून घेऊ. साखरेमुळे पोह्याची चव एकदम चविष्ट लागते. पोह्यात टाकलेली कोथिंबीर व साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं झाकून ठेवू. चला तर मग आपली रेसिपी पहा कशी मस्त झाली आहे. त्यानंतर तयार झालेले पोहे एका प्लेटमध्ये किती छान दिसतात ते पोहे. नंतर ते पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ते पहा, त्यावर थोडीशी शेव किंवा कच्चा कांदाही टाकू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा, तसेच कमेंट करा. यानंतरच्या माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की सांगा.